आणि केंद्र सरकारकडून सुरू असलेली तूर डाळीची हमीभावाची खरेदी आजपासून बंद करण्यात आली। त्याचे आदेशही केंद्राने दिले गेलेत, परंतु राज्य सरकारची खरेदी सुरू झाली आहे। पण शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर पडू नये त्यामुळे केंद्रावरती लांबच लांब रांगाही पाहायला मिळतात। सुरेश माने शेतकरी आहेत। मोदी सरकारने सुरू केलेल्या कनगरा आणि चिखली हमी भाव खरेदी केंद्रावर 23 कट्टे तूर घेऊन आठवडाभर फिरत होते। दोन्ही केंद्रांनी तूर विकत घेतली नाही। माने शेवटी आज राज्याच्या खरेदी केंद्रावर आले आणि इथं मोठ्या रांगा आहेत। इथं आता मध्ये 2 दिवस लागेल टेम्पो खाली व्हायला उस्मानाबादला। करायचं काय आता 2-3 ठिकाणी उचललो, त्याला सध्या भाडं नव्हतं। आता शेवट इथं घेऊन आलो तरी इथं आता मध्ये ती आता आज खाली होत नाही। काय कारण सांगितलं का ती बाधानं नाही म्हणले इतके दिवस, आता तर म्हणते ती काय माल उचली नाही गेली, ती माल उचलल्यावर पुन्हा घेता म्हणते तुमचा। मोदी सरकारनं स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सॉर्टियम मार्फत महाराष्ट्रात तूर खरेदी सुरू केली। $30,000 मेट्रिक टन खरेदीचं उद्दिष्ट होतं। 32,000 मेट्रिक टन खरेदी होईल एवढी रिकामी पोती वाटप झाली आहेत। त्यापैकी 17,000 मेट्रिक टन खरेदी झाली आहे। बाकीची पोती भरल्यानं आज राज्यातल्या 135 केंद्रांना बंद करण्याचे आदेश मिळालेत। आजपर्यंत आम्हाला ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये असं सांगण्यात आलं होतं की तुम्हाला बारदाना मिळेल, तुमच्या शेतकऱ्याचा माल घेतला जाईल। पण आज ज्यावेळेस राजकारणाचे इलेक्शन संपतो तोच वरून म्हणजे असा मेसेज आला की आता तुमचे सेंटर बंद करा, आता वेअरहाऊस शिल्लक नाहीत आणि बारदानाही शिल्लक नाही। राज्य सरकारनं नाफेड मार्फत 7,390 केंद्रातून खरेदी सुरू केली होती। सरकार निवडणुकांमध्ये गुंतल्यानं खरेदीचं गणित कोलमडलं। कुठं खरेदीसाठी बारदाना नाही तर कुठं गोदामं भरली, त्यामुळे 9 तारखेपासून खरेदी बंद होती। एबीपी माझावर बातमी झळकताच सरकारचा निवडणुकीचा रंग थोडा कमी झाला। बंद खरेदी केंद्र आजपासून मग पुन्हा सुरू झाली। केंद्रांवर आता शेतकऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्यात। 100 कटा आणलेला आहे माझा। सध्या 3 ते 4 म्हणजे 4 ते 5 हजार खर्च आहे निहांचा। मी परत नेलेला आहे। संध्याकाळी नाही उतरून घेतला तरी तर राहायचं कुठं, ठेवायचं कुठं, इथं बसायचं कुठं, थांबायचं कुठं, यासाठी मी परत चाललोय। हो, भरपूर गर्दी आहे शेतकऱ्याची। हो, पण 8 दिवसाचा मनस्ताप पुन्हा शेतकरी बंद असल्यामुळे आज आवक वाढली। 6 दिवस शेतकऱ्याचं माप बंद असल्यामुळे आज परिस्थिती वाढली। कालच्यापासून आवक जास्त वाढली। व्यापाऱ्यांना तूर विकल्यावर 24 तासाच्या आत शेतमालाचे पैसे मिळतात। राज्य सरकारला हमी भावात तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना महिना उलटत आला तरी अद्याप विकलेल्या तुरीचे पैसे मिळाले नाहीत। आता मोठ्या प्रमाणात आवक सुरू होताच केंद्रानं खरेदी बंद केल्यामुळं येत्या काही दिवसात तुरीचे भाव कोसळल्याचं दिसू शकतं। गतवर्षी तुरीचा भाव 15,000 रुपये क्विंटल झाला आणि तो एक विक्रम होता। तूर डाळीमुळं केंद्र सरकारच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी डाळ वर्गीय पिकाच्या लागवडीसाठी विशेष अनुदान घोषित केलं होतं। यावर्षी पाऊस चांगला झाला आणि तुरीचं बंपर पीक आलं, त्यामुळं व्यापाऱ्याकडचे भाव पडले। 4,500 रुपये भावानं तूर विकली जाते आणि आणखी भाव पडतील, तोही एक विक्रम असणार आहे। भाजपा सरकारची हळूहळू शेतकरी विरोधी अशी प्रतिमा होऊ लागली। कॅमेरामॅन काकासाहेब कंबळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।